भंडारा जिले के सरकारी नर्सिंग कॉलेज में प्राचार्य द्वारा छात्राओं को पास करने के लिए अनैतिक मांग करने के मामले में छात्राओं की शिकायत पर आरोपी को पिटाई के बाद गिरफ्तार किया गया और उस पर मामला दर्ज किया गया। इस प्रकरण और अन्य शैक्षणिक समस्याओं को लेकर ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन का प्रतिनिधि मंडल छात्राओं से मिलने कॉलेज पहुंचा। हालांकि कॉलेज प्रशासन ने शुरुआती अनुमति देने के बाद सिविल सर्जन के आदेश पर ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन के कार्यकर्ताओं को छात्र से मिलने की अनुमति रद्द कर दी, जिसके बाद ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन ने आरोप लगाया है कि सिविल सर्जन डॉक्टर दीपचंद सोयाम ने छात्रों की आवाज दबाने का प्रयास किया है। ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन ने सिविल सर्जन की भूमिका को संदिग्ध बताया और उनकी जांच की मांग की है। फेडरेशन ने आशंका जताई है कि सिविल सर्जन सबूतों को नष्ट करने और पीड़ितों को धमकाने का प्रयास कर सकते हैं, इसलिए जांच पूरी होने तक सिविल सर्जन को छुट्टी पर भेजने की मांग की गई है। छात्र नेताओं ने प्रशासन द्वारा मामले को टालने और जिम्मेदारी अधीनस्थ कर्मियों पर डालने की कोशिश की। ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन के राज्याध्यक्ष वैभव, जिलाध्यक्ष रवि और सचिव विश्वजीत समेत अन्य कार्यकर्ता इस प्रतिनिधि मंडल में शामिल थे। आज मी शासकीय नर्सिंग कॉलेज भंडारा या ठिकाणी आलेलो आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मागच्या दिवसामध्ये जे काही प्रकरण घडलं त्या अनुषंगाने आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनला विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिलं होतं की कॉलेजची काय परिस्थिती आहे आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांचे काय म्हणणं आहे किंवा सदर प्रकरणाबद्दल सखोल माहिती घेण्याकरिता आम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या माध्यमातून आमचा एक डेलिगेशन या संस्थेला भेटायला आलेला आहे। यांना व्हिजिट करायला आम्ही या ठिकाणी आलो। प्रशासनाला आम्ही मागणी केली की आम्हाला विद्यार्थ्यांशी बोलायचे आहे, तेव्हा आपले जिल्हा शल्य चिकित्सक सोयाम साहेब यांनी सुरुवातीला ज्या महिला मेट्रन आहेत त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला भेटता येईल असं सांगितलं आणि आता सध्या ज्यांच्याकडे प्राचार्यांचा चार्ज आहे त्यांना फोनद्वारे त्यांनी ते सर्व सांगितलं। मात्र थोडा वेळानंतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महिलांची तक्रार आहे आणि विद्यार्थिनींची बदनामी होत आहे, म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांशी भेटता येणार नाही आणि अनेक टाळाटाळ विद्यार्थ्यांशी भेटायला या ठिकाणी करण्यात येत आहे। आज या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांशी भेटायला या प्रशासनाने मनाई केलेली आहे आणि अनेक कारणं त्यांनी म्हणजे उडवाउडवीची कारणं आणि कुठल्याही जे तथ्य नसलेले तथ्यहीन कारणं या ठिकाणी आम्हाला सांगून या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापासून आम्हाला रोखलेलं आहे। डेमोक्रेसीमध्ये या सीएसला डेमोक्रेसी समजत नाही का हा प्रश्न आहे आणि डेमोक्रेसीमध्ये विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थी आवाजच दाबण्याचं काम या सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून होत आहे। तेव्हा सिव्हिल सर्जन दीपचंद सोयाम साहेबांच्या भूमिकेवर आम्हाला आता स्पष्ट संशय आलेला आहे की जर प्रशासनाची भूमिका जर स्पष्ट आणि सरळ असेल तर एका विद्यार्थी संघटनेला विद्यार्थ्यांशी भेटण्यापासून मनाई का करण्यात येत आहे हा प्रश्न या ठिकाणी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं उपस्थित करत आहोत आणि आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की सिव्हिल सर्जनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या सुद्धा फोनची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल सर्जन विद्यार्थ्यांची बोलण्यास का मनाई करतात, उडवाउडवीची उत्तरं का देतात किंवा आपल्या खालच्या जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यावर ढकलण्याचं काम, जबाबदारी ढकलण्याचं काम का करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मित्रांनो। आणि म्हणजे एकूणच सिव्हिल सर्जनच्या भूमिकेवर या ठिकाणी संशयास्पद क्वेश्चन मार्क या ठिकाणी संशय निर्माण होतो आणि त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी होत आहे। ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन जोपर्यंत पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळणार नाही की या प्रकरणाची चौकशी होऊन तथ्य जे आहे जे सत्य आहे ते पुढे येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि याचा जाब आम्ही सिव्हिल सर्जन यांनाही विचारू, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांची जी आहे हा प्रकाराची तक्रारही ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन इथून पुढे करणार आहे। खुशखबर नेशनल हाईवे 6 पर अब उपलब्ध है एसआर ग्रैंड होटल सभी सुविधाओं के साथ। एसी रूम सिर्फ 999 रुपए में और नॉन एसी रूम सिर्फ 899 रुपए में और पार्टी हॉल लॉन वो भी किफायती और कम दामों में।
वाईफाई और पार्किंग की भी सुविधाओं के साथ उपलब्ध है नेशनल हाईवे 6 पर MIT कॉलेज के सामने दत्ता राइस मिल के पास, शाहपुर, भंडारा। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7070702256 या फिर 9623618829 पर।